मला सुद्धा एंटरप्रेन्योर व्हायचं होतं। मी संपूर्ण माझं एज्युकेशन मजुरी आणि शिक्षण करून केलं। ते करत असताना सुद्धा श्रीरामपूरला कॉलेज असताना 10 रुपये खिशात होते। असं वाटलं आता आपण याचे पैसे करू म्हणून बाजारात गेलो, खुडूक कोंबडी एक विकत घेतली। खेड्यातले तुम्ही आज म्हणतो मला माहिती असेल, आणि अंडी विकत घेतली 21 अंडी। आणि $2 अंडी मिळायची। मी 42 बॉर्न आहे, त्यामुळं मला माझंच जन्मतारीख सांगायला 42 म्हणजे कुठं आहे। तर ती घेतली, बाजारात गेलो, घरी गेलो, एसटीतून गेलो, तो कंडक्टर म्हणतो काय कटकट आहे, कंडक्टर अंडी तर सोडता येणार, कोंबडी पण सोडता येणार। घरी गेलो, आईला म्हणलं असं असं मी आणले, आता ती बसव। ती कोंबडी त्या अंड्यावर बसायची ना, पुन्हा ती कोंबडी घेऊन गावात फिरलो। सगळ्यांना माहित होतं गरीब आहे, धडपडतोय, कुणीतरी एक कोंबडी दिली, ती बसली। 21 पैकी तिने 7 पिल्लं काढली, बाकीची गेली। 7 मध्ये बाकी झालं सोडून द्या, एक उरलं। नेहमी सणाला आमच्या घरी नसतं खायला, तरी सुद्धा कोणाला तरी घेऊन यायचो जेवायला। तर बोर्डिंग मधल्या मुलाला घेऊन घरी आलो। आई म्हणली चुलीत काय हातपाय घालू, लाकडं नाही चुलीत। वर एक छपरावर मी दाखवलं त्याने, छपराचं घर माझं, त्याच्यावर एक लाकूड होतं, ते खाली पेटलं, ते नेमकं त्या पिल्लावर पडलं आणि माझे इंटरव्ह्यू सीट चालू। धन्यवाद।